नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण महालक्ष्मी सरस 2026 इथे आलो आहोत। उमेद अभियान निर्मित ग्रामोद्योग म्हणजे ग्रामीण महिला ज्या आहेत, बचत गटाचे ग्रुप्स आहेत, ग्रामीण भागातील सर्व स्टॉल्स इथे तुम्हाला बघता येणार आहे। अगदी 500 पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत, खाद्यपदार्थांचे आहेत आणि त्यांचे अन्नधान्याचे स्टॉल्स आहेत। इतर त्यांची कला तुम्हाला या भागामध्ये बघता येणार आहे। आणि तुम्ही या प्रदर्शनाला कसं पोहोचायचं, तर वाशी स्टेशन पासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर तुम्ही इथे पोहोचू शकता। तर बघणार आहोत आपण काय काय स्टॉल यावर्षी आहेत, तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता। चला तर वाशीला तुम्ही आलात, नवी मुंबईतील वाशी स्टेशन पासून तुम्ही अगदी 5 मिनिटांवर इथे पोहोचू शकता। सिडको एक्झिबिशन सेंटर म्हणून आहे, तिथे हे उमेद क्षितिज नवे विश्वास नवा ग्राम विकास पंचायत राज महाराष्ट्र राज्य ग्राम सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आजच उद्घाटन झालेलं आहे आणि सर्वांसाठी हे मोफत असणार आहे। तर मी आता इथून सुरुवात करणार आहे। इथे लिहिलंय सातारा जिल्हा, तर सातारा जिल्ह्यातील असावेत कदाचित हे स्टॉल्स। मुक्ताई खणाचे ड्रेसेस। नमस्कार ताई। नमस्ते नमस्ते। आपण कुठून आहात? मी फलटणवरून आले। फलटणवरून। हा। आणि ताईंकडे बघा छान छान खणाचे असे फ्रॉक दिसतात, लहान मुलांचेच आहेत फक्त का? हो, लहान मुलांचे मुलींचे सगळे असतात, हे असे याच्यामधून आहे आपल्याकडे। आणि काय किमती आहेत तुमच्याकडे? हा? काय किमती आहेत? आपल्याकडे 350 पासून स्टार्ट आहेत बघा, छोटे छोटे असे। अरे वा, खूप सुंदर पासून स्टार्ट आहेत असे याच्यामध्ये। आतमध्ये अस्तर वगैरे आहे? हो हो, सगळं अस्तर विस्तर भरपूर आहे आतमध्ये। त्याला हे असं अस्तर राहतं, अस्तर पण चांगल्या क्वालिटीचं आहे, कापड क्वालिटी पण छान आहे आपल्याकडे। आणि प्रत्येक साईज मध्ये प्रत्येक कलर आपल्याकडे उपलब्ध आहे। तर आताच नवीन गेल्या वर्षी आपण नवीन पॅटर्न बनवलेला विठू माऊलीचा, तो सुद्धा ड्रेस परत आलाय आहे। खूप सुंदर। नवीन गेल्या वर्षी पॅटर्न बनवलेला, गेल्या वर्षी पुरला नाही, तर ह्या वर्षी आपण अजून मोठ्या स्टॉक मध्ये बनवलेला आहे। ताई त्याची काय किंमत आहे? ह्याची 500 रुपये पासून स्टार्ट आहे प्राइस। किती वर्षाच्या मुलांपर्यंत आहे? वर्षाचं अगदी 6 महिन्याच्या बाळाचं पण आहेत आपल्याकडे। अरे वा, 5 वर्षापर्यंत आहेत। तर खूप छान हे आपण आता ह्या वर्षी बॉक्स पॅकेजिंग केलेलं आहे। गेल्या वर्षी वाशीमध्ये बॉक्स पॅकेजिंग नव्हतं, तर ह्या वर्षी असं बॉक्स छान पॅकेजिंग। छान। ताईंनी बघा छान, त्यांना गेल्या वर्षी रिस्पॉन्स मिळाला, तर यंदा त्यांनी अजून त्याच्यामध्ये बरेच काही प्रकार आणलेले आहेत। खूप सुंदर असा स्टॉल। ताई स्टॉल नंबर काय तुमचा? स्टॉल नंबर माझा 50 आहे। 50 आहे। हा, आतमध्ये एंट्री केली की थोडस लेफ्ट साईडला आलं की लगेच तुम्हाला कॉर्नरचा दिसेल, मुक्ताई खणाचे ड्रेसेस आहेत। आपला नाही सापडला तर माझा मोबाईल नंबर आहे 9172026506। खूप छान कलेक्शन आहे, धन्यवाद ताई। रुक्मिणी स्वयंसहायता समूह अमरावती स्टॉल आहे। ताई नमस्कार। काय आपल्याकडे? आमच्याकडे रांगोळी आहे, हाताने बनवलेली धूपबत्ती बनवायची, स्वतः केमिकल वगैरे काही नाही, स्वतः घरी बनवलेली आहे। उदबत्ती आहे का? नाहीये। आणि पेन्सिल पण आहे, रंगोली पेन्सिल। बरं, हे जे उलनची रांगोळी किती रुपयाला ताई ही वाली? ही साईज नुसार आहे मॅडम, ही 130 ला, ही 250, हे 130, हे 100 असे। तुम्ही अमरावतीवरून ना? अमरावतीवरून आले। बघा इथे छान मॅटच्या रांगोळ्या दिसतात आणि तिथे ना स्टेन्सिल सुद्धा आहेत रांगोळीचे। ते बघूया, ताईला विचारूया। ताई नमस्कार। नमस्कार। आणि काय स्टेन्सिलची किंमत आहे? आमच्याकडे वेगवेगळ्या शेपच्या रांगोळ्या काढताना जो आपल्याला प्रॉब्लेम येतो की सेम आपल्याकडून नाव छापत नाही, तर आम्ही छान पेन्सिल्स घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला हवं त्या नेममध्ये आहे। त्याचप्रमाणे की होल्डर सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता, वारली पेंटिंग मध्ये छान डेकोरेटिव्ह आहे। आणि हे जे हे आहे कृष्णाचं, ते कितीला आहे? 200 रुपयाला आहे। फक्त 200 रुपये? अरे वा, खूप स्वस्तामध्ये। आणि हे आम्ही हे 20 रुपयाला पीस आहे, 20 रुपये 30 रुपये बरं। आहे। एमडीएफचे आहे ना? एमडीएफचे। तर बघा इथे तुम्हाला असे बॉर्डरचे हवे तर बॉर्डर आहे, देवांच्या पुढे काढायचे असेल देवाऱ्यासमोर तर ते आहेत। पावलं पण आहे। पावलं कशी ताई? हे पावलांचं पॅकेट 50 रुपीजचं आहे, 10 जोड आहे। आपण याला मोत्याने डेकोरेट करू शकतो किंवा रेड कलरचा छान ऑइल पेंट म्हणजे कुठेही डेकोरेट करू शकतो याला। खूप छान असं आहे, आसन वगैरे। आसन वगैरे आहे। हे कसं? हे सिंहासन आहे आणि वॉशेबल आहे, हे आपण याला वॉश करू शकतो, हे खराब होत नाही। बरं, छान स्टॉल आहे। इथे आतमध्ये शिरलात का डाव्या बाजूला पहिलं स्टॉल आहे अमरावतीचं, 43 नंबर आहे, नक्की स्टॉलला भेट द्या। धन्यवाद ताई। थँक्यू। स्टॉल दिसतोय सातारा जिल्हा
आणि इथे बघा सुंदर असं छत्रपती शिवाजी राजांचं सुंदर असं हे दिसतंय. पोर्ट्रेट आहेत ना ताई? कसे आहे ते, कशापासून बनवलेले आणि सातारा जिल्हा तालुका खंडाळा शिवाजीनगरमधून आले. हे MDF पासून बनवलेले आहेत आणि ही ज्वेलरी आहे. अच्छा, ज्वेलरी कागदापासून बनवलेली कागदापासून? अरे वा, किती रुपये त्याची, काय किंमत आहे? आहे. 200 रुपये. 200 रुपये. आणि बघा त्याच्यामध्ये त्यांनी किती प्रकार आणलेले ज्वेलरी मध्ये, सुंदर सुंदर ज्वेलरी आहे आणि त्याच्यात बॉक्स सकट तुम्ही गिफ्ट देऊ शकता, अशी सुंदर आहे. क्या बात आहे, सर्व तुम्ही बनवले ताई? हो, स्वतः मी बनवते. क्या बात आहे, सुंदर. आणि हे जे पोर्ट्रेट आहे किती रुपयाला आहे? हे 350 रुपये. 350 रुपयाला. नक्की या स्टॉलला भेट द्या. बघा इथे सुंदर सुंदर आहे, मागे पण तुम्ही गिफ्ट देऊ शकता असे आहेत. ताईंचं हे पहिलंच आज शिल्लर समोर स्टॉल आहे. धन्यवाद ताई. सावली स्वयंसहायता समूह धाराशिव 98 नंबरचा स्टॉल दिसतं आणि खूप सुंदर असे सेट आहे तिथे, वारकरी सेट आहे, बरेचसे सेट आहेत आणि लग्न कार्यात तुम्ही असे रुखवातीमध्ये मांडू शकतात असे बरेचसे इथे सेट तुम्हाला उपलब्ध होतील. बघा सुंदर असे तुम्हाला. नमस्कार, कुठून आहात आपण? आम्ही धाराशिवून आलो. धाराशिव. आणि काय सेट आहे सर्व हे? महाराष्ट्रीयन महिला आहे त्या सगळ्या. अच्छा, हे रांगोळी काढालेली आहे, हे तर हे करायलेली आहे, पाकडालेली आहे, दळालेली आहे, चिरालेली वाटा नाही म्हणजे सर्व घरकाम करणारी एक महिला आपली स्वयंपाक. हा, बरं पारंपरिक बरं बरं. आणि हे ताग उसळणारी वगैरे आहे. बर. आणि हे कशापासून बनवलेलं आहे सर्व? टेराकोटा माती. टेराकोटा. टेराकोटा माती. आणि हा आपला जो मुखवटा आहे गौरीचा, गौराईचा, ते कसे आहेत? हे 4000 रुपयाला सेट आहे. सेट आहे, हा. दोनचा सेट. हो, दोनचा सेट. बर. आणि विठ्ठल रुक्माईची सुंदर अशी सेट, हा कसा आहे? हा 4000 सेट. खालचा भजन मंडळाचा 1200ला. बरं ही वारकरी 2200ला. बरं. आणि ती झुला कृष्णाचा, अच्छा, ती स्वामी समर्थ, शिवाजी महाराज, ती गोधळी येते देवीची. बरं. ताईंचा बघा इथे नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर शेअर केलेला आहे, तुम्हाला संपर्क करायचा करू शकता तुम्ही. आणि ताई ही फळांची टोपली सुंदरशी आहे. फळ आहे ते. किती प्रकारची आहेत फळं? ही शेवग्याची शेंग आहे, वांग आहे, मिरची आहे, नारळाची वाटी दिसते, आंबा आहे. अगदी हुबेहूब वाटते बघा. कलिंगडाची काप आहे. लिंबाची शेंग आहे. मग हे सिंगल पण घेऊ शकतो? हो हो हो. एक सिंगल कितीला? 10ला. 10 रुपयाला एक आहे. ही 20ला. अरे वा. बघा खूप सुंदर असं आहे, म्हणजे लसूण आहे आणि तुम्हाला हे 20 रुपयाला मिळणार आहे आणि हे तुम्हाला 10 रुपयांना प्रत्येकी नग येणार आहे. आणि संपूर्ण टोपली हवी तर तुम्ही ते घेऊ शकता चॉईस करून. फळे आहेत, भाज्या आहेत, अगदी कांदा वगैरे पण आहे बघा, सुंदर आहे. हे 12 रुपये आहे. कुठे हे 12 बलुतेदार आहे. खूप सुंदर असा स्टॉल आहे, नक्की भेट द्या. ताई धन्यवाद. तर आपण हे दुसऱ्या रो वरती कव्हर करतोय, दुसरी लाईन आहे. इथे पण एक आहे स्टॉल, शिवाबाई स्वयंसहायता समूह बुलढाणा 101 स्टॉल नंबर आहे. ताई काय तुमच्याकडे? नमस्कार. माझ्याकडे पावळचा जो आहे तो हातसडीचा तांदूळ आहे, आंबेमोहर आहे, इंद्रायणी आहे आणि हातसडीचा आहे. अच्छा. आणि विदाऊट पॉलिश आहे. बरं. आणि हा जो आहे तो पॉलिश आहे. हे तुमच्या शेतातलं आहे सर्व? अरे वा. आणि हा इंद्रायणी आहे, तो पण तसाच आहे. वा, सुगंध हा अगदी polish आहे. दरवेळेला. आणि हा विदाऊट विदाउट पॉलिश. मग कोणता ताई चांगला असतो? हा इंद्रायणी हा सडसडीत असतो आणि हा कसा असा थोडा चिकट लागतो. हा, चिकट. ताई पीठ कोणतं आहे? पीठ आपल्याकडे थालीपीठाचं आहे. हुरड्याची भाजणी आहे ही स्पेशल. उडदाची भाजणी. मग त्याच्यापासून थालीपीठ बनवतो. थालीपीठ बनवतो आपण. डोसा पाहिजे डोसा पण बनवू शकतो. आणि बरेच प्रकार आहेत बघा. शेंगदाण्याची चिक्की वगैरे आहे अगदी. ती आहे. गुळपट्टीची काय किंमत आहे? 100 रुपये पावलं. पाव किलो. आणि हे जे तांदळाचे पापड आहेत का हे? तिचे आहेत. सर्व तुम्ही बनवलेलं आहे? हो हो. बटाटे. बघा ताईंकडे मस्त खाद्यपदार्थांचं सर्व आहे आणि विशेष म्हणजे हे गावठी तांदूळ हवे तर ते तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद ताई. सुप्रसिद्ध गाईच्या दुधातील मावा केक स्टॉल आहे. ताई नमस्कार. नमस्कार. आणि आपण कासेगाव. हो हो. काय बरं आपल्याकडे हे? आपण बघतो की इतर मार्केटमध्ये भरपूर मिळतात पण ते 100% शाकाहारी ताजे आणि हेल्दी असतात का, तर आम्ही देतो 100% शाकाहारी ताजे मेड विथ लव केक. आणि ते सुद्धा गाईच्या दुधातील प्युअर व्हेज मावा केक. आणि त्याच्यामध्ये आपण हा गुळातील, त्याच्यानंतर हा शुगर फ्री. शुगर फ्री. हा किती ग्रॅमचा आहे? हा पाव किलोचा आहे. पाव किलो. आणि याच्यामध्ये प्रॉपर नॅचरल स्वीटनर आहे. बरं बरं. त्याच्यासोबत
शुद्ध शाकाहारी आपल्याकडे ऑरेंज ज्यूस मधला ऑरेंज केक देखील आहे, सगळ्यांचा आवडता हा प्लम केक देखील आहे. याच सोबत खजूर केक आहे, पिस्ता केक, क्या बात आहे. पायनॅपल म्हणजे साधारण किती प्रकारचे केक आहे? आपल्याकडं 10-12 प्रकारामध्ये आपले केक आहेत, पण प्युअर त्याच्यामध्ये जो फील आहे तो येतो, हे महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्या नॅचरल पद्धतीने बनवलेले आहेत, इसेन्स वगैरे नाही घेत. ही सेन्स नाहीये. बरं, छान प्रकारे केलेलं आहे आणि बरेचसे ताईला अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्या बघा इथे मिनी सरस मधून कोल्हापूर, सांगली मधून प्रथम क्रमांक म्हणून आहे आणि नक्की ह्या केकची टेस्ट करा. हे ताई हे कोणते वाले आहेत? ही पायनॅपल स्लाइस केक आहे आणि तो पण बटर फ्लेवर मध्ये आहे, म्हणजे युनिक टेस्ट आहे. अच्छा ताई, तुझं कुठे आहे शॉप? आपलं कासेगावला आहे आउटलेट आणि इथं आता 95 नंबरला आपला स्टॉल आहे, तर नक्की व्हिजिट करा. आणि यासोबत आपण होम डिलिव्हरी पण करतो. ज्यांना घरी बसून केक हवाय तर त्यांनी सुद्धा आपलं म्हणजे कॉन्टॅक्ट नंबरवरती केक बुक करू शकतो. काय कॉन्टॅक्ट नंबर? 7588361250 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. खूप छान फ्लेवर्स आहेत बघा, तुम्हाला जवळून दाखवते. एवढे सारे फ्लेवर्स मध्ये नॅचरल पद्धतीने बनवलेले, अगदी गाईच्या दुधापासून बनवलेले हे सर्व केक आहेत. विशेष म्हणजे मावा केक इथे तुम्ही नक्की टेस्ट करा. ताई धन्यवाद आणि खूप बेस्ट ऑफ धन्यवाद. लक. थँक्यू. मागच्या वर्षी पण फुल सपोर्ट मिळाला तुमच्या पेजमुळे, पण आम्हाला एक चांगला सपोर्ट मिळाला, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. धन्यवाद. यावर्षी आम्ही त्याच उत्साहाने आलो, तर मला आशा आहे की सगळे नवी मुंबईकर आणखी एकदा टेस्ट करायला इथे येतील. नक्कीच येतील, नक्कीच येतील. पहिला दिवस आहे आणि ताईच्या स्टॉलला नक्की भेटा. ताईचे बघा इथे अवॉर्ड्स तुम्हाला पाहता येतील. सुंदर असे केक बनवते एवढ्या मेहनतीने आणि छान स्टॉल मांडलेला आहे. नक्की या आणि टेस्ट करा. धन्यवाद. ताई नमस्कार. कुठून आहात आपण? पालघर मध्ये बरं, काय आहे तोरण आहे? हे कशापासून बनवलेलं आहे? हे साडीचे खण असतात ना, हा हा, खणाच्या साडीचं कापड आहे. आणि त्या बॅगा पण तुमच्याकडे दिसतात सुंदरशा. आपली बॅग आहे. बरं, कापड बॅग आहे. ही काय किंमत आहे याची? ह्याची 100 रुपये. 100 रुपये. बरं. आणि ही खणाची आहे ती खणाचे 150 रुपये. 150 रुपयांपासून. अरे बोला. आजीबाईचा बटवा आहे. बरं, छान प्रकारे अगदी आहे. पुसून घ्यायचा असतो. हा, त्याचा आपण काही मोबाईल वगैरे ह्याच्यात टाकू आणि असं आतमध्ये पुसून घ्यायचं. बरं, काय किंमत आहे? बघा ताईंकडे मस्त असे तोरणे आहेत, साडीच्या बॉर्डर पासून वगैरे तयार केलेले आहेत. आंब्याच्या पानांचं दिसतंय. बरेचसे असे पाऊच आहे अगदी कमी किमतीमध्ये. आणि यांचा अंबामाता बचत गट म्हणून आहे. ज्यूटच्या बॅगा वगैरे आहेत. रजाई सुद्धा या स्टॉलला आहे. ताई धन्यवाद. महालक्ष्मी उत्पादक गट कणेरी गावातून आहेत, कोल्हापूर ना? ताई नमस्कार. नमस्कार. आणि कसं वाटतंय मुंबईमध्ये? छान वाटतंय. छान वाटतंय. प्रथम घेतलाय भाग का नेहमी? पहिल्यांदाच आहे. तुम्हाला शुभेच्छा. आणि काय बरं आणलंय तुम्ही? आम्ही गोदडी, वाकड आणि हे मल्टीपर्पज पाऊचेस आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मल्टीपर्पज पाऊच मध्ये तुम्हाला हा एक मिळेल. लॅपटॉप स्लीव्ज, टॅबची स्लीव्ज. हे तुम्हाला हे कशापासून बनवलेले आहे? हे आपल्या इंडिकाउंटचा कपडा आहे, जो त्या कंपनीकडून आपण घेतो. बरं. त्यामध्ये आपण वेडिंग वापरलंय, जे वॉशेबल आहे आणि जास्त दिवस टिकणार आहे. काय किंमत असणार? याची किंमत आपण 550 रुपये आहे टॅपसाठी. हे डबल टॅप. आणि वाकड कशी आहे? ही वाकड आपली 6000ला आहे, जे पूर्ण धाग्यामध्ये 8 लेअर कपडा वापरून बनवलेला आहे. आणि ही वाकड जी आहे ती 25,000 आहे. तर हे बनवायला जवळजवळ 1.5 ते 2 महिने लागतात आणि पूर्ण धाग्याने विणलंय. पूर्ण त्यामध्ये आपली वर्क केलंय. अरे वा, खूप सुंदर. लेडीजने असं पूर्ण पुढून मागून धाग्याने पूर्ण ते पॅचवर्क दिलेलं आहे. बघा किती मेहनतीने केलेलं आहे. आणि किती दिवस लागतात त्याला? त्याला जो 2-2.5 महिने लागतात. जर कंटिन्यू बसलं तर अरे. दिवसाची 4 तास. छान आहे. अगदी धागाचं काम बघा ना, किती फिनिशिंग सुंदर अशी आहे. ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे डिझाईन्स मिळणार? भरपूर मिळणार ना? खूप छान तिघींचा स्टॉल आहे. आणि मस्त पाऊच वगैरे आणले, ट्रॅव्हलिंग पाऊच सुद्धा आहेत ताईकडे. अच्छा, हे बरं आणलेले. हे आत्ताच्या मुलांना हे बरं पडेल ना, यामधून आपलं सेफ राहत. आणि इको फ्रेंडली म्हणा, म्हणजे सर्व वापरता येतील असं आहे. सुंदर असे गजरे कसे ताई? हे सगळं कमी बनवलेलं वस्तू. एवढे कपडे हे सुद्धा खाल्लेलं आहे, साडींचं आहे. बरं, हे बटवे कसे? बटवे 200 रुपये. 200 रुपयाला. नक्की ह्या स्टॉलला भेट द्या. 93 नंबर स्टॉल आहे कोल्हापूर वरून कणेरी. धन्यवाद ताई. इथे बघा ताईंकडे मस्त गोळ दिसतोय. ताई नमस्कार. नमस्ते. आणि कुठून आहात आपण? धाराशिव जिल्ह्यातून. धाराशिव.
कुठे आलंय हे? छत्रपती संभाजीनगर तिकडे आमचं धाराशिव आहे, नळदुर्ग, तुळजापूर. अच्छा. आणि हा गावरान गुळ दिसतोय ना? गावरान गुळ आहे, काळा गुळ आहे. अच्छा, अशा पद्धतीचा आहे. हा कसा ढेप येणार ही? 100 रुपये किलो आहे. हा किलोचा ढेप आहे, हा 50 अर्धा किलोचा ढेप आहे. अच्छा, बरं. हे बघा ताईंकडे गुळ सुद्धा आहे नॅचरल, हा तुम्हाला मिळणार आहे. वड्या आहेत का ह्या गुळाच्या? हा वड्या आम्ही केलेले नाही आहेत, हा वड्या आम्ही सॅम्पल आणले दाखवण्यासाठी. हा आम्ही अशा करणार आहोत आता. अच्छा, करणार आहोत. नक्की करा, म्हणजे आम्हाला खरेदी करता येईल. मुंबईकरांना छान असं तुम्हाला गुळ हवा असेल गावरान तर तो आहे, नॅचरल आहे. धन्यवाद ताई. हा पण स्टॉल दिसतोय संभाजीनगर, आणि हा सुद्धा संभाजीनगरचा स्टॉल आहे. इथे चिरोलीचा हा स्टॉल दिसतोय आणि ते धान्य दिसतंय. ताई नमस्कार. नमस्कार, आपला वाई योगिता कमलेश बोलुले. वा, आपल्या दोघींचं नाव योगिता. बर तालुका देसाईगंज, जिल्हा गडचिरोली. बर माझ्याकडे हे सळीचे तांदूळ आहे 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. हा. बघा हातसडीचा हा तांदूळ. आणि हा कोणता ताई? हा श्रीराम गडचिरोली वरून आलेला आहे. अच्छा, हा कसा आहे? हा पण 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. आणि ही चवळी? ही 200 रुपये किलो. 200 रुपये. आणि ताईकडे बरेच कडधान्य दिसत आहेत. हे काय म्हणता येईल ताई? नाही, चणा. चणा एवढा बारीक? क्या बात आहे. हा, ही मटकी आहे. गावरान मटकी हवी तर बघा खरेदी करू शकताय. डाळी सर्व प्रकारच्या ताईकडे आहे. ह्या स्टॉलवर चिकी दिसते, 113 नंबर आहे, आणि बऱ्याच प्रकारच्या चिकी पाहायला मिळतात. ताई नमस्कार. आणि बरंच चिकीला तुमच्या मागणी दिसते. हो मॅडम. कुठून आहात आपण? संभाजीनगर. संभाजीनगर. आणि कोणती कोणती चिकी ही? शेंगदाणा चिक्की आहे, तीळ चिक्की आहे, खोबरा चिक्की आहे. बरं. आणि ही एक चिकी किती ग्रामची असते? 250 ग्रामची आहे. तीळ चिक्की, खोबरा चिक्की, शेंगदाणा चिक्की, राजगिरा चिक्की. हे स्वतः बनवलेले आहेत बनवलेलं आहे मॅडम. आणि गुळापासून बनवलेले आहेत. बघा इथे राजगिराची चिक्की वगैरे सर्व काही चिक्की, म्हणजे एकूण किती प्रकार आहेत तरी 4 तुमच्याकडे? प्रकार आहे मॅडम. 4 प्रकारचे. तर नक्की या स्टॉलला भेट आहे. तिळाची चिक्की आहे बघा मस्त पैकी. खोबरा चिक्की टेस्ट करते. अगदी कुरकुरीत पातळ. आणि शेंगदाणा चिक्की टेस्ट केल्यानंतर तुम्ही खरेदी मात्र करणार हे नक्कीच. आणि अगदी मोठीच्या मोठी चिक्की आहे. बरेचसे अवॉर्ड्स मिळालेले आहेत बघा. तुम्ही मागे बचत गटातून आहात. बचत गट आहे का? नक्की स्टॉलला भेटा. स्टॉल नंबर काय ताई तुमचा? 113. नमस्कार ताई. नमस्कार. आणि काय बरे साड्यांचे प्रकार आहेत? साड्यांचे वेगवेगळे प्रकार आहे. हँडलूम साडी आहे, चंदेरी सिल्क आहे. अच्छा, ही कोणते ताई? ही वाली ही चंदेरी सिल्क आहे. चंदेरी सिल्क. काय किंमत आहे ह्याची? त्याची 2500 रुपये. 2500. ह्याच्यात रंग वगैरे येतील हो, वेगळे? वेगवेगळे रंग आहे. आणि प्युअर सिल्क आहे. छान अशी म्हणजे चापून म्हणजे बसते ही चापून साडी छान. चोपून बसते. हा, आणि ही ती पण तीच आहे. अजरक आहे ना? हा, बरं, अजरक प्रिंट मध्ये आहे. आणि बऱ्याचशा ताईंनी लावलेले. ही कोणती म्हणालात? ती पण चंदेरीच आहे. चंदेरी. बरं, बऱ्याचशा ताईंनी इथे लावलेले आहेत. आणि ड्रेस मटेरियल कसं आहे? ड्रेस मटेरियल 2500 रुपये पासून. 2500 पासून. बघा इथे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या साड्यांचं कलेक्शन आहे. कलर्स पण आहेत सुंदर. ही कशामध्ये ताई? ती चंदेरी मध्ये. ही पण चंदेरी मध्ये. याची काय किंमत आहे? त्याची 1800. 1800 रुपये. तर बघा या स्टॉलला पण नक्की भेटा. 107 स्टॉल नंबर आहे. धन्यवाद ताई. इथे या स्टॉल वरती कुरड्या वगैरे दिसतात. ताई कुरड्या कशा या? थोडे मॅडम ही 200 रुपये पावशेर आहे, 800 रुपये किलो आहे. सकाळपासून खूप छान रिस्पॉन्स मिळाला अरे आहे. वा. नवी मुंबईकर आले. 4 ते 5 हजाराची विक्री आपली. क्या बात आहे. मस्त. मग चांगली गोष्ट आहे. नवी मुंबईकरांनी मस्त टेस्टिंग साठी नेलेले पदार्थ घरगुती हे बनवलेले. आणि हे काय ताई? हा नाचणी पापड आहे मॅडम. नाचणी डिस्को म्हणतो आपण. हा छोटा डिस्को म्हणजे छोटे छोटे. आणि हे शेवया आहेत का? गावाची शेव अरे वा मस्त. हे हाताने बनवलेले असतात ना? बनवलेला. आणि हे नाचणीचे पापड आहेत. नाचणीचा मोठा हा जम्बो पापड आहे. हे कसं पॅकेट आहे ना? हा 150 रुपयाला आहे फक्त. 150 रुपयाला. हो, अर्धा किलो शिवाय स्वस्त आहे. कुठून आहात ताई तुम्ही? मी खेड तालुक्यातून आले आहे, पुणे जिल्हा. पुणे जिल्हा. धन्यवाद ताई. लातूर जिल्ह्याचा हा स्टॉल दिसतोय हा बघा. आणि इथे पण आहे एक स्टॉल आहे. ते लाडू वगैरे दिसते. अपेक्षा बचत गट. नमस्कार ताई. नमस्कार, कुठून आहात आपण? मी एमवर्ड चेंबूर मुंबईवरून आहे. मुंबईवरून. आणि लाडू वगैरे दिसत आहेत. हे सगळे आम्ही गुळातले आणि साधू तुपातले लाडू बनवतो. अरे वा सुगंध दरम्यान अगदी. 12 महिने आमचे लाडूचं काम चालतं. हा. त्याच्यामध्ये मेथीचे लाडू, डिंकाचे, नाचणीचे, मुगाचे. हा तिळाचा ऑर्गॅनिक आहे, सॉफ्ट. बरं. हा. हा नवरत्न आहे. याच्यामध्ये 9 धान्य आहेत. गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, बरं. तांदूळ, ओट्स, मका, चणाचा. हे नाचणीचं आहे स्पेशल.
हा पंचधान्य आहे, त्याच्यामध्ये 5 धान्य आहेत. बरं. हा डिंकाचा. हा डिंकाचा आहे. हा मुगाचा हिरव्या मूग डाळीचा. धन्यवाद ताई. आणि इथे काय? इथे आहे माझा ब्रँड आहे इप्शिता ग्रेस कॅन्डल्स. अच्छा. मी ना होममेड कॅन्डल्स बनवते. हे माझे ऑर्गॅनिक कॅन्डल्स आहेत. सुगंध मस्त आलाय. Yes, म्हणजे yes. गिफ्ट देण्यासाठी छान आहे ना. गिफ्टिंग पर्पज साठीच आहे माझे अच्छा अच्छा. ही जी कॅन्डल दिसते ती कोणती ताई? candles. ही जेल कॅन्डल आहे. जेल कॅन्डल. याची काय किंमत आहे? सॉरी, काय किंमत आहे? 350. आणि हे जर फुलांचे दिसतात ते? ही फ्लोटिंग कॅन्डल्स आहे. अच्छा ही फ्लोटिंग. माझी पूर्ण फ्लोटिंग आपण पाण्यावर लोड करू शकतो. समारंभाला छान वाटेल हे ना. वा, कोण गेस्ट येणार आहेत किंवा काय कार्यक्रम असेल तर मस्त. बरं, हे कार्ड आहे ताईचं, कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघा, नंबर सुद्धा इथे ताईने शेअर केलेला आहे. सुंदर असं कॅन्डल्स आहे. अच्छा, इन्स्टा पेज सुद्धा आहे. आणि ते लोकरीच्या वस्तू आहेत. क्रोशेचं करते मी. अच्छा. माझं नाव प्राजक्ता आहे. अच्छा. हे असं पॉट वगैरे सनफ्लॉवर पॉट हे हा. आपण गिफ्टिंग मध्ये पण देऊ शकतो आणि असं ऑफिस टेबल वर वरती वगैरे खूप छान हे असं. क्रोशाचं आहे संपूर्ण. हो हो. आणि काय सुंदर आहे. आणि खूप वॉशेबल आहे. म्हणजे हा बुके द्यायला छान आहे. गिफ्टिंग मध्ये असं पण आणि रुखवातीमध्ये ऑर्डर येत असेल ना हो हो तुम्हाला? हो. रुखवातीच्या पण ह्याची काय किंमत आहे या बुकेची? ह्याची 350. हा छोटा आहे, ह्याच्यामध्ये फूटवर असतात. जसं जसं फूट वाढतो तसं तसं त्याची किंमत पण वाढते. बरं बरं. बघा, हे सर्व आहे या स्टॉल वरती. स्टॉल नंबर काय ताई? 49 आहे. 49 स्टॉल वरती तुम्हाला हे एकाच ठिकाणी 3 खाद्यपदार्थ आहे, परत इथे कॅन्डल्स आहेत आणि इथे क्रोशाचं आहे. ताई, तिघींना पण धन्यवाद. स्टॉल आहे, भंडारा जिल्ह्यातून आहे. ताई नमस्कार. नमस्कार ताई. आणि कशापासून हे सर्व सरबत वगैरे? आंबाडीच्या झाडापासून, आंबाडीच्या झाडाला फुलं येतात, फुलापासून त्याची पाकळी तयार होते आणि त्याच्यापासून आंबाडीचा पावडर तयार होते आणि त्याच्यापासून आंबाडीचा सरबत तयार होते. अरे वा. युनिक प्रोडक्ट आहे, नॅचरल आहे मॅडम. मार्केटमध्ये हर एक प्रकारचा तुम्हाला प्रोडक्ट मिळेल, आंबाडी प्रोडक्ट कुठेच मिळणार नाही मॅडम. अच्छा, हो ना, पहिल्यांदा मी पण ऐकते आणि टेस्ट सुद्धा करूया. ताई सांगा कसं आहे हा रंग? बघा त्याचा कसा आहे. ताईनी ते सॅम्पल साठी म्हणजे ट्राय साठी देतात. सर्वांना देता का तुम्ही ट्राय साठी? हो मॅडम. आणि पावडर वगैरे ती कशी मग होते? डब्बा आहे? मॅडम, हा 300 रुपयाचा एक पाव आहे डब्बा. एक एक चमच पावडर, 1 ग्लास पाणी, चवीपुरती साखर, चवीपुरता साखर add साखर करायची. ऍड करायची. बघा, मी टेस्ट करून सांगते कसं आहे. वेगळंच आहे, म्हणजे मी पहिल्यांदाच एवढं म्हणजे लाईफ मॅडम, मध्ये बोध पहिल्यांदाच. चांगलं आहे. उन्हाळ्यासाठी ना बहुत चांगला आहे मॅडम. बरं. खाव लागत नाही, उन्हाळे लागत नाही मॅडम, खाज येत नाही, पित्ताचही होत नाही मॅडम. छान आहे. आणि ताईनी शुगर असेल ना मॅडम, रेग्युलर तुम्ही त्यांना द्या, बरं. कंट्रोल मध्ये करेल मॅडम. बघा इथे. हाड असेल ना मॅडम, त्यांना रोज द्या मॅडम. बरं. याची भाजी पण द्या मॅडम. हा. काही सायंटिफिक नाही मॅडम, नॅचरल आहे, युनिक प्रोडक्ट आहे मॅडम. हम्म. मार्केटला गन्याच्या ज्यूस, फंटा, माझा आणि मिळत पण नाही मुंबईमध्ये. हा मिळणारच नाही मॅडम. नॅचरल आहे, युनिक प्रोडक्ट आहे. आतापर्यंत मी बहुत सेलिंग केले मॅडम. आजच पहिल्या दिवशी चांगला रिस्पॉन्स मिळाला. चांगला मिळाला. छान आहे, कारण आपल्या मुंबईकरांना हे सगळं नॅचरल असतं ते मिळत नाही. हे तुम्ही जेव्हा येता वर्षातून एकदा, तेव्हा आम्हाला हे सर्व चव चाखायला मिळते. अन्नधान्याची म्हणा आणि हे सगळ्या त्यांच्या कला बघता येतात. तर नक्की तुम्ही वाशीकरांनो या आणि हा जो व्हिडिओ बनतोय तो सगळा शेअर करा आणि याचा स्वाद ह्या स्टॉल वरती येऊन नक्की करू. एकदम भन्नाट असा आहे. माझी पण शॉपिंग होणार आहे इथे नंतर. ताई धन्यवाद. तर असे बरेचसे स्टॉल्स आहेत, तुम्ही आपण बघितलं. पहिल्या रो मध्येच आहोत आपण अजून. स्टॉल नंबर 71 आहे, अकोलावरून आहे. ताई कुठून आहात तुम्ही? अकोला. नमस्कार दोघींना. आणि मस्त मस्त प्रोडक्ट बघायला मिळतात. हे कशापासून बनवलेले आहे? हे गाईच्या शेणापासून आपण तयार केलेलं आहे. हे टोटल नॅचरल आहे. बरं. हे मागून पूर्ण गाईचं शेण आणि समोरून हे अच्छा. पूर्ण गाईच्या शेणाला आपण कलरिंग, डिझाईन, अच्छा. फिनिशिंग तुम्ही तुमच्या हाताने आपण करू शकतो. म्हणजे मुलांना पण देऊ शकतो. मुलांसाठी पण करू म्हणजे त्यांच्या हिशोबाने आपण ते हे इथे आज विक्रीसाठी म्हणजे असेच आणले अच्छा. की तुम्ही तुमच्या हिशोबाने क्रिएटिव्हिटी करू शकतो. बरोबर. काय किमती असणार याच्या? आणि याचे किंमत म्हणजे 50 रुपये, 100 रुपये अशी आहे. बरं. आणि मेन महत्वाचं असं आहे की गाईच्या शेणासोबत जर मुलं खेळले तर त्यांच्यातली जे काय म्हणते त्याला आत्मसात करण्याची हा. शक्ती जी असते ती वाढते. नॅचरल. कला होईल, म्हणजे कलेमध्ये ते हे होतील. आणि तसंच आपण हे एक छोटे हे आहे ओम श्री स्वस्तिक. स्वस्तिक अच्छा. वगैरे आहे आपल्याकडे. हे असे डेकोरेट केलेले. अच्छा. याने काय होतं की आपल्या घरातलं जे मोबाईलचं रेडिएशन निघतं ते पूर्ण कॅप्चर करण्याचं काम हे करते. जसे आर्टिफिशियल आपण फ्रीजला वगैरे अटॅच करतो मॅग्नेट. मॅग्नेट
ते न लावता हे जर गाईचं शेण आपण घरात लावलं तर वाईट जी वाईब्स असतात ते निगेटिव्हिटी सर्व हे होणार आहे. म्हणजे मोबाईलचे रेस वगैरे आहेत ते निघेल. आणि अगरबत्त्या कशा आहेत ताई? सोबत आपण त्याचं किचन पण एक तयार केलंय. म्हणजे गाईचं शेण 24 तास आपल्या सोबत असतं. कारण गाई किचन आपलं म्हणजे गाडीची चाबी आपल्या जवळ असते, घराची चाबी असते, चावीत असते. त्या चाबीला आपण ते किचन एक लावू शकतो असं छानसं. आणि अगरबत्ती कशी सांगा? अगरबत्ती गाईच्या शेणापासून आपण तयार केलेली आहे. ही धूपबत्ती गाईच्या शेणाची आहे. बरं. ही नवग्रह धूप आहे. बरं. म्हणजे नवग्रहाचं साहित्य वापरून आपण ही तयार केलेलं आहे. बरेचसे प्रोडक्ट. आणि ताई मग हे पोळपाट आहे, हा अखंड आहे का? हो, पोळपाट आहे. जो आतमध्ये निंबाचा घर राहते त्या घरापासून तयार केलेला आहे. अच्छा. आणि चटणीचा सुगंध दरवळतोय. काय बरं हे? मॅडम हा खरडा आहे, खलबत्त्यात धुतलेला आहे, याच्यात लसण आहे, जिरा आहे, लिंबू आहे आणि काळं मीठ आहे. बरं. हे बघा खरडा आहे, म्हणजे जाडसर असा आहे आणि खलबत्त्यात कुटलेला आहे. सेलमची हळद आहे का? गावरानी कस्तुरी मेथी आमच्या शेतातली आहे ही. अच्छा. हे कसं पॅकेट आहे ना? हे 60 रुपयाला एक पाकिट येणार आहे. तर सगळं गावरान ह्या ज्या गोष्टी आहेत हळद ही आमच्या शेतातली प्युअर गावरानी हळद आहे. तुमच्या शेतातलेही. मुलांना जर दिली तर मुलांची प्रतिकार शक्ती वाढते, ब्लड शुगर राहते, आजार होत नाही, आपण कॅन्सर होत नाही. म्हणजे हळद ही चांगलीच असते, उपयोगी आणि शरीरासाठी अगदी बहुगुणकारी अशी आहे. आणि ह्या स्टॉलला पण नक्की भेट द्या. हळदीचा छोटासा डेमो तुम्हाला देते मी. हा बरं बरं. म्हणजे जशी आपण मार्केट मधून हळद विकत आणतो, आपल्याला माहित नाही राहत यात काय आहे, केमिकल आहे किंवा कोणतं पीठ मिक्स आहे किंवा काय आहे, नॅचरल आहे नाही आहे. आता हे जे दिसतंय ना, तर आता तुम्ही स्मेल घेऊन बघा आणि याचा स्मेल परत अर्ध्या तासांनी बघा. तुम्हाला टोटल नॅचरल हळद जे म्हणतो ना आपण ऑर्गॅनिकची ही खूण आहे की ऑर्गॅनिक हळद या पद्धतीने ओळखलं. छान माहिती सांगितली. काही लोकांना माहित पण नसतं. आपण घेतो हळद स्वस्तातली वगैरे, तर नक्की ह्या ज्या गोष्टी आल्या आहेत गावरान पद्धतीच्या, नक्की आपण घेऊ शकतो, खरेदी करू शकतोय. धन्यवाद ताई. जळगाव जिल्ह्याचा स्टॉल आहे, 74 नंबर स्टॉल आहे. दादा नमस्कार. नमस्कार ताई, नमस्कार. आम्ही ऑल इन वन मसाल्यामधून बोलतोय. बरं. आमचे मसाले हे एकमेव असे मसाले आहेत की जे ऍसिडिटी मुक्त आहेत आणि चुलीवर भाजून बनवलेले मसाले. हे मसाले नॅचरल आहेत. ऑल इन वन मसाला आहे. हा कसा किलोने आहे दादा? हा 1000 रुपये किलोने भेटतो. बरं. पण आणि त्याच्या नावानुसार तो ऑल इन वन म्हणजे व्हेज, नॉन व्हेज आणि कुठल्याही मसाल्याच्या भाज्यांसाठी एकमेव असा मसाला आहे. स्पेशलायझेशन काही गरज नाहीये त्याला. एकमेव मसाला सगळ्या भाज्या. हा खिचडी मसाला. त्या बात आहे. आणि हळद ही आपली सेंद्रिय हळद आहे. सेंद्रिय हळद. ही 300 रुपये पर किलोनी विकतोय आपण. बरं. 300. आणि ही धणा पावडर आहे का ताई? हा, ती 200 रुपये किलोनी विकतोय. बरं. धणे पावडर. आणि बरेचसे इथे तीळ चटण्या वगैरे दिसत आहेत. हा कोणता मसाला ताई? हा लाल भडक दिसतोय. काश्मीरी मिर्च पावडर. काश्मीरी मिरची. ती कसं? ती 900 रुपये किलो भेटेल. 900 रुपये किलोने मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे एक पंचम अशी मिरची पावडर आहे की जी 5 मिरची मध्ये बनवलेली. बरं. कोणती आहे बरं? ही 5 मिरचीची बनवली का? बरं. म्हणजे तिखटपणा आणि कलर सर्व येणार. सगळं तिखटपणा आणि भाजी गाढा पण होईल. आणि हे कांडपवर बनवले, कांडण केलेलं आहे. कांडण केलेले सर्व मसाले. मस्त स्टॉल आहे मसाल्याचा. आणि पाव किलो पण मिळणार. हो, सगळ्या प्रकारचे तुम्हाला 50 ग्रॅम पासून तर 1 किलो पर्यंत, 5 किलो पर्यंत सगळं भेटेल. धन्यवाद दादा. हो, थँक्यू. 79 नंबर स्टॉल नंबर आहे. नमस्कार बाबा. आणि ही जी होली हळद आहे का? हा, ओली हळद आहे. कमी 10-11 महिने लागतात याला शेतातून पिकून तयार व्हायला. त्याच्यानंतर याला बॉईल करावे लागते. बॉईल केल्यानंतर एक वाळायला कमीत कमी महिना जातो. महिन्यानंतर ते पॉलिश मारून हळकून तयार होतं. नंतर बरडली जाते. त्याच्यानंतर दळायची, बारीक करायची. त्याच्यानंतर ही पावडर तयार होते. कशी किलो आहे ही? 300 रुपये किलो. किलो आहे. मस्त ही गावरान. आता हा तिसरा रो आहे आणि इथे पण बरेचसे असे स्टॉल्स आहेत. खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत, चटण्या मसाले आहेत, बचत गटांचे बरेचसे स्टॉल्स तुम्ही इथे खरेदी करू शकताय. पहा, दोन्ही बाजूने इथे स्टॉल्स आहेत. छान अशी मस्त वेळ काढून या आणि शॉपिंगचा आनंद घ्या.
हे बघ, आता आपण असं पुढे पुढे चाललोय. हे बघ, हे बॅगांचं कलेक्शन दिसतंय. ताई नमस्कार. नमस्कार. आणि कोणत्या जिल्ह्यातून आहात? हिंगोली जिल्ह्यातून आले. हिंगोली. आणि कोणती हळद आहे बरं? ही कृष्णा शेलम हळद आहे मॅडम. त्याची लॅब टेस्ट पण केलेली आहे. अच्छा. आणि अवॉर्ड पण मिळाले तुम्हाला? पूर्ण पुरस्कार मिळालेले आहेत. बचत गटाला पण मिळाला उस्मानाबादला. जिजामाता स्वावलंबन पुरस्कार अच्छा. आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. खूप छान, खूप छान. सुद्धा मिळालेला आहे. बरं बरं बरं. आणि ही हळद पावडर माझी पंजाब, मुंबई, दिल्ली, भोपाळ, नागपूर सगळीकडे अशी मी कुरिअरनं पोस्टानं सुद्धा पाठवत असते. बरं बरं. आणि मुंबईत पण चैतन्य हॉटेलला आजच माझी 50 किलो हळद नेली पण येऊ. क्या बात आहे. माझं पेमेंट आलं. बरं, क्या बात आहे. मिरची पावडर, लोणचे, चिया सीड, धणे वगैरे पण आहेत ना? चिया सीड, ओली हळद आहे. आणि हे ताई, हे काळं सारखं काय आहे बरं? बिब्बा बिब्बा. बिब्बा आहे. आणि तूर डाळ पण आहे मॅडम. तूर डाळ जागेवरती आहे. ही लवकर शिजणारी आहे आणि याला चव पण एकदम चांगली असते. अच्छा. आणि हे डॉलर चना पण आहे, ज्यांना सुद्धा भाजीला वापर जायचा. बारीक आहे ना? तर हे चना पण एकदम किती किती त्यांना आनंदाने सांगताय, खरंच माहिती देताय, इतकं मजा वाटते. एनर्जी कुठून येते तुम्हाला एवढी? या चण्यापासून हे बेसन बनवलेलं आहे. आणि बेसन याचे भजे. हा नंबर ताईंनी शेअर केलेला आहे, तर तुम्ही यांच्याकडून हे सगळं मागवू शकताय. लोणचे, हळद, मिरची, पापड, दुर्गा माता महिला बचत गट आहे. आणि छान माहिती सांगितली एकदम. धन्यवाद ताई. उमेद अभियानानं आम्हाला आमच्या पायावर स्वतःच्या उभं केलं आणि या उमेदमुळे आज एक मी मजुरी करणारी महिला उद्योजक झाली, फक्त उमेद अभियानामुळे. खूप छान. खूप. रायगड जिल्ह्यातील स्टॉल आहे आणि काजू दिसतोय मस्त. ताई नमस्कार. नमस्कार, माझे नाव प्रज्ञा संदीप कमले. माझ्या गटाचे नाव आहे श्री गणेश साहित्य समूह. मी रायगड मधून आलेले आहे. हा रायगडचा प्रोडक्ट आहे कोकणी काजू. कोकणी काजू हा प्रोडक्ट आहे. हा खूप टेस्टी लागतो, विदाउट केमिकल बनवलेला आहे. आणि कसा आहे तो? हा अर्धा केजी आहे, 650 रुपये आहे. 650 रुपये. आणि बरेच साईज दिसते इथे. Size खूप छान होते. आणि ही सालीचा हा दाखव जरा. सालवाला काजू आहे, मला बरं. सालवाला आवडतो. तर बरेचसे काजूचे प्रकार आहेत. तुकडा काजू आहे, कळी पाकळी आहे, पाकळी काजू आहे, बरेच व्हेरायटी आहे. आणि सगळे पॅकेज केलेले आहेत ताईंनी. बरं. हा कसा? हा 430 रुपये अर्धा केजी. अर्धा किलो. नक्की या स्टॉलला पण भेट द्या. धन्यवाद. कुठून आहात तुम्ही? आम्ही वाडीवरून आलो. आणि हे तुमचं शेतातले तांदूळ आहे? घरचे. अच्छा. हा जिरा म्हणजे काय, कोणता आहे? जिरा भात आहे. जिरा भात आहे. आणि हा कोणता? इंद्रायणी. इंद्रायणी. हा 100 रुपये किलो आहे. हा बघा, इंद्रायणी तांदूळ आहे, गावरान अगदी मस्त. हा सर्व जुना आहे का नवीन आहे? जुना नाही, नवीन आहे. नवीन आहे. आणि बासमती हा बासमती आहे. हा कसा किलो आहे ना? 130. 130 रुपये किलोने आहे. आणि किलोचं पण त्यांनी मेजरमेंट करून ठेवलेलं आहे. हा पण बासमती. मस्त सुगंध येत आहेत. आजी तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात? आम्ही नाशिक जिल्ह्यातून आलो. वाडीवर. नमस्कार. आणि कुठून आहात तुम्ही ताई? राजस्थान. राजस्थान बाड़मेर. राजस्थान बाड़मेर मधून आहे. आणि सुंदर अशी कलाकृती आणलेली आहे. छान पर्स आहे, स्लिंग बॅग. ताई किती रुपयांना ही? 1000 रुपये, 800 रुपये. 1000ला आहे. आणि ही छोटी वाली ती 800ला आहे. मी जेव्हा कच्छला गेली तेव्हा पण मी आणलेली आहे. तुम्ही कधीतरी मी तुम्हाला दाखवेल. खूप सुंदर असतं, तिकडचं वर्क केलेलं आहे. आणि हे सर्व कसं आहे? हे कितीला आहे? 2500. 2500ला आहे. सुंदर असं स्टॉल आहे. आणि इथे पण ज्वेलरी आहे. तुमचंच आहे? तुमचं आहे. हे काय ज्वेलरीची किंमत काय? ये 200 की है मैम, कॉपर में है, मीनाकारी वर्क के, हैंडमेड है. कॉपर वरती मीनाकारीचं वर्क आहे. आणि हे छोटेवाले झुमके 100 हे 100 आणि मोठी साईज वगैरे आहे. आणि वेगवेगळे मस्त वाटतील हा. कुर्तीवर वगैरे कॉटनच्या सुंदर वाटतील. तर ताईचं इथे स्टॉल आहे. आणि या ताईंचं पण राजस्थानच्या ताई आहेत. तर नक्की या स्टॉलला पण भेट द्या. सुंदर आहेत हा पर्स. स्टॉल आहे 292. आणि इथे मस्त साड्यांचं कलेक्शन. नमस्कार. नमस्कार. आणि साड्या कोणत्या आहेत तुमच्याकडे ताई? ये टिश्यू चंदेरी है दीदी. टिश्यू चंदेरी. काय किंमत आहे याची? प्राइस? इसकी प्राइस है 3500 रुपये किंमत आहे याची. फक्त टिश्यू मध्ये आहेत का अजून कोणत्या आहेत तुमच्याकडे? ही चेक्स वाली
ये 1500 1500ला. ही पण टिश्यू मध्येच आहे ना, एकदम हलकी फुलकी आहे हा. आणि उत्तर प्रदेश वरचा ह्यांचा स्टॉल आहे. त्यांनी लावलेला पण आहे सुंदर अशा साड्या, मस्त मस्त लावलेत बघा, एकदम हलक्या फुलक्या. किती ग्रामचं वजन वाटलं? अगदी 100 ग्रॅम पण वजन नसणार आहे, एकदम हलकी आहे. कोटा में दीदी हल्की साड़ियाँ आती हैं। हा अच्छा. आणि ती लाल वाली आहे ती ये साड़ी प्योर सिल्क है प्युअर सिल्कची आणि विथ ब्लाउज आहे. जी। बरं, मग एवढी महाग का असते? जे ये 6.5 मीटर साड़ी है। अच्छा, मराठी कळत नसल्यामुळे थोडस हे होत आहे. लुक भी बहुत अच्छा है। सुंदर आहे, म्हणजे अशी आपली कशी काटापदराची असते तशीच. पल्लू है दीदी, इसका ब्लाउज है। अच्छा, विविंगची हातमागावरची हँडलूमची ना बघा. ह्या आणि बऱ्याचशा लावलेल्या आहेत स्टॉलवरती साड्या आहेत, सुंदर सुंदर रंग आहेत आणि पॅटर्न सुद्धा वेगवेगळे आहेत. धन्यवाद. हे पंजाबचं स्टॉल आहे, हे मध्य प्रदेशच्या साड्यांचं स्टॉल दिसतंय इथे बघा. बऱ्याचशा साड्यांचं कलेक्शन आहे इथे. रेडीमेड ब्लाऊज वगैरे दिसत आहेत. आणि गुजरात राज्यातलं. ताई नमस्कार. आणि काय तुमच्याकडे हे ड्रेस मटेरियल आहे? साडी आहे. कशामध्ये आहे दादा? ये हर अलग अलग रहता है इसका रेट। अच्छा, वो अपना वर्क के हिसाब से। अच्छा, तरी किती किंमत आहे? इसका कीमत है 15,000। 15,000. एवढी महाग साडी आहे, पण काहीतरी आहे विशेष. इथे हँडलूमच्या त्या कुर्ती वगैरे दिसतात. कुर्तीच्या काय किंमत आहे? तुमची कुर्ती आहे आणि एक्सेल साईज आहे. किती साईज पर्यंत आहे? सगळ्या साईज मध्ये. छान वाटेल बघा. मी सुद्धा हे घातलेलं हँडलूमचं मस्त वाटतंय ना. हे जे रंग असतात खास हँडलूमचे असतात हातमागाचे, ते आपल्याला इथे उपलब्ध आहेत. वा, ह्याची काय किंमत आहे? प्राइस काय? 3200 रुपयाची किंमत आहे बघा. ह्याला थोडंसं पॅचवर्क वगैरे दिलेलं आहे आणि ट्रिपल एक्सेल पर्यंत त्यांच्याकडे साईज आहे. आणि ब्लाऊज कसा ताई हा वाला? 3500 ला. हा बघा, छान आहे. बऱ्याचशा साड्यांवर हा मॅच होऊन जाईल. लॉंग स्लीव्ह दिलेले आहेत, पॅडेड आहेत आणि मटेरियल सुद्धा आहे ना. कोणती? फ्लेमिंगो साडी. काय किंमत आहे त्याची? 22,000ची साडी आहे आणि हे गुजरात राज्यातून आलेले आहे. तर खूप धन्यवाद तुमचे आणि बेस्ट ऑफ लक. नंबर आहे 271. छत्तीसगड वरून हा स्टॉल आहे. ताई नमस्कार. आणि काय साड्यांचं कलेक्शन आहे? हिंदी। बरं, हम तक नहीं आता तो मराठी। साडी? जी जी साड़ी है ये सब हैंडलूम साड़ी है। हँडलूमची साडी. काय किंमत आहे? प्राइस? सबकी अलग अलग प्राइस है। ये आपकी 1500 पड़ेगी, ये 1200 ही 1500. कशामध्ये मटेरियल? ये मटेरियल आपको आएगा चंदेरी कॉटन में है। चंदेरी कॉटन मध्ये. बरं बरं. आणि त्याच्यामध्ये बघा हे कलर्स वगैरे. अच्छा, हा पल्लू आहे. वारली पेंटिंग आहे ना? वारलीच आहे. आणि हे पण वारलीच डिझाईन दिसतंय. ही वाली. ही कशामध्ये मटेरियल आहे? हे ये सिल्क में है। सिल्क मध्ये. खूप छान अशा ट्रेडिशनल आणि युनिक साड्यांचं कलेक्शन आहे आणि मटेरियल सुद्धा दिसतात इथे बघा. इथे लावलेल्या सुद्धा आहेत समोर अशा. आणि यांच्याकडे किती रुपयापासून सुरुवात आहे? स्टार्टिंग किंमत काय आहे तुमच्याकडे? स्टार्टिंग कीमत 1200 से स्टार्ट। 1200 पासून सुरुवात आहे. तर या पण स्टॉलला आहे. वेगळं काहीतरी तुम्हाला खरेदी करायचं असेल तर अशा प्रदर्शनामध्येच मिळतं. आणि युनिक कलेक्शन आहे प्रत्येक साड्यांमध्ये बघा. याच्यामध्ये रंग वगैरे पण आहेत. हे जे हँडलूमचे जे रंग असतात ना, ओरिजिनल रंग, हे तुम्ही नंतर मग ह्याला ना तुम्ही डाय सुद्धा करू शकता. असे हे रंग असतात. म्हणजे एरवी तुम्ही अशी वापरायची, 2-3 वर्षानंतर ह्याला तुम्हाला डाय करून सुद्धा तुम्ही वापरू शकता ना. हे कितीला आहे? ये 2500 की है। 2500ला आहे. नक्की या स्टॉलला भेट द्या. हा, धन्यवाद. तामिळनाडू राज्यातील स्टॉल आहे 288 आणि छान असं कॉटनचे मटेरियल दिसतात. ताई नमस्कार. नमस्कार मॅडम। आणि काय बरं तुमच्याकडे? तमिलनाडु से आए। तामिळनाडूवरून आले. आणि मटेरियलची काय किंमत आहे? हैंडलूम कॉटन ड्रेस मटेरियल्स मैडम, 3 पीस सेट कंप्लीट। अच्छा, दुपट्टा म्हणजे 3 पीसचा हा सेट येणार आहे. दुपट्टा जुनी मला आठवण आली जे तेव्हा आम्ही घालायचो. वाव. सलवार सलवार. आणि हा संपूर्ण होईल ना माझ्यासारख्या हेल्दी लोकांना होणार? 3 पीस। हाँ, इनकी साइज में बैठेगा। बराबर. ये 2.5 मीटर एंड इसका विड्थ जो आता है ना 44 का विड्थ आता है। साड़ी पन्ना आता है। 850 पासून सुरुवात आहे. हाँ,
ओनली एक ही रेट है, एकच रेट हाँ, आहे एक ही रेट है, 850. 850 फिक्स्ड प्राइस। बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रंगानी पॅटर्न दाखवते. हा बघा, हा पिंक कलर किती सुरेख असा आहे आणि त्याला हा दुपट्टा एका साइडने तुम्ही मस्त घेऊ शकताय सुंदरसा, आणि त्याला हे पायजमा तुम्ही पॅटर्न शिवू शकताय. खूप सुंदर रंग आहेत आणि त्याने एक्सप्लोर पण केलेले आहेत बघा. बॉर्डर वगैरे सुरेख, म्हणजे तुम्ही नेक भोवती अशी बॉर्डर वगैरे केली तरी सुरेख दिसणार आहे, बाजूने केली व्ही नेक दिला तरी सुंदर वाटणार आहे. आणि बजेटमध्ये स्टॉलला नक्की भेट द्या. 5 मीटर की बॉर्डर आता है ये। अच्छा. जैसे चाहिए वैसे आप बना सकते हैं, गले में, साइड हा में, हा, हैंड्स, हाताला वगैरे सर्व बॉर्डर त्याचाच लुक असतो ना. आणि हे कापड मस्त राहतं, अगदी हाताने तुम्ही वॉश करू शकता, मशीन वॉश करू शकता. मस्त शेडेड मध्ये सिंगल पण आहेत बघा. असे 3 पीसचे फक्त 850 रुपयाला. धन्यवाद ताई. बसंती स्वयंसहायता समूह त्रिपुरा राज्यातील स्टॉल आहे 290 म्हणून. खूप सुंदर असं स्टॉल आहे बघा. त्यांची ही कलाकृती तुम्हाला बघायला मिळेल. नमस्कार. नमस्ते, मेरा नाम मौसमी शाह है। हम त्रिपुरा से आए हैं। अच्छा, तो हमारा जो प्रोडक्ट है ना वो बाम्बू का है। बांबू पासून बनवलेल्या वस्तू आहेत. वा, खूप सुरेख. बघा, स्वाती दाखवते तुम्हाला. मस्त टोपली आहे ही. आणि हे काय बरं, वॉल हँगिंग आहे का? हाँ, वॉल हैंगिंग है। काय किंमत आहे त्याची? वो 200 के है। 200 रुपये फक्त. हा. हा सुरेख आहे बघा ना, बहुत अच्छा. मस्त वाटतंय. बरेच त्याच्यात पॅटर्न आहेत ना. वा, खूप सुरेख. भेट वस्तू द्यायला पण छान. आणि तो टीथ ब्रश आहे का? हाँ, तो है हा कितीला आहे? 50 रुपीज। क्या बात आहे. कलर भी है। लाइट, टेबल लाइट है, फ्लैट सिस्टम। यहाँ पे अच्छा. बल्ब लगा के डाला सकते हैं। बरं, मस्त वाटेल. तो उजेड जेव्हा येईल तेव्हा सुंदर वाटेल बहुत ना. अच्छा है। ये पेन है, अच्छा, बहुत अच्छा है। वा, कुंकवाचा करंडा दिसतोय ना. हाँ, हाँ। सिंदूर सिंदूर. सिंदूर. हा किती रुपये? 200 रुपया में वा, आणि हा मिरर आहे. मिरर है। मस्त अगदी बांबूच्या वस्तू. हा पंखा दाखवा आपल्याला. मस्त गरमीमध्ये कुठेही वापरा. आणि सुंदर अशा होम डेकोरच्या वस्तू पण आहेत बघा मागे. पेंसिल बॉक्स है। अच्छा, ये बहुत सुंदर है। क्या बात आहे. ये पेंसिल बॉक्स सुंदर वस्तू आहेत. मस्त मस्त वस्तू आणलेल्या आहेत बघा, युनिक अशा. आणि अगदी रिझनेबल दरामध्ये तुम्हाला इथे एबी खरेदी. सिनारी है। अच्छा. एबी सिनारी है, वो त्रिपुरा का ट्रेडिशनल सिनारी है। अच्छा, हे ट्रेडिशनल आहे का? Traditional आणि ती आहे. ताई बॅग कितीला आहे? ये बैग है 250 का है। 250. अगदी रिझनेबल दरामध्ये तुम्ही शॉप. आणि वो लैंप है, इसके अंदर भी बल्ब लगा ही आपली गॅस बत्तीची आठवण आली ना स्वाती. हा हैंगिंग कर सकते हैं हाँ. और एक टेबल में रख सकते हैं। हा, और ये वॉल का है। क्या बात आहे. मस्त सुंदर अशा डेकोरच्या वस्तू आहेत. वॉल है। आणि ह्या बांबूच्या असल्यामुळे इको फ्रेंडली. 39 आहे. ताई नमस्कार. आणि नमस्कार. कुठून आहात? आम्ही अहिल्यानगर वरून आलेलो आहे. अहिल्यानगर. आणि छान असे गणपती बाप्पा दिसत आहेत. हो, हे आम्ही सगळं देशी गाईच्या शेणापासूनचे प्रोडक्ट बनवतो. म्हणजे गावरान गाईचं शेण, गोमित्र वापरून आपण हे प्रोडक्ट बनवतो. अच्छा हे इको फ्रेंडली गणेशी आहे. अच्छा. म्हणजे हे याच्यात कुठल्याही प्रकारचं आपण असं युज नाही केलं की ते हानी पोचेल पर्यावरणाला. बरं बरं. हे पूर्ण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातात. अच्छा, विरघळून जातात. विरघळून जातात आणि त्याचं शेणखतामध्ये रूपांतर होतं. छान. आणि हे आपण बकेटमध्ये पण जर हे केलं आपण बुडवलं त्याचं, हा, हा. तर ते आपण पाणी तुळशीला कुंड्यांमध्ये आपण झाडाला टाकू छान शकतो. खत म्हणून हे करू हा, शकतो. खत इको म्हणून फ्रेंडली बाप्पा आहे. काय किंमत आहे बाप्पाची? 500 रुपये. 500 रुपये. आणि काय बरं तुझ्याकडे? हे धूप आहे. ही पण देशी गाईच्या शेणापासून धूप बनवतो आपण. देशी गाईच्या शेणापासून शेण, गोमित्र, गावरान तूप, भीमसनी कापूर युज करतो. अच्छा, अशा पूर्ण ऑर्गॅनिक धूप आहे. यात कुठल्याही प्रकारचं केमिकल ऍड हे करत कसं नाही. बॉक्स आहे? हे 80 रुपयाला पॅकेट. 80 रुपयाला. म्हणजे आणि आयुर्वेदिक आणि मेन म्हणजे इको फ्रेंडली Eco-friendly. नॅचरल पद्धतीने बनवलेल्या सर्व आहेत हा. या स्टॉल. गोवऱ्या कशा? हे 60 रुपयाला पॅकेट आहे. 60 हे रुपये. आपले देशी गाईच्या शेणाच्या गौऱ्या आहेत. हे होम हवन करण्यासाठी, पूजा करण्यासाठी घरामध्ये वापरल्या बरं जातात. पडतं. म्हणजे हो. दूर जास्त नाही होणार. तर या गोवऱ्या सुद्धा तुम्हाला मिळणार. हव्या असतील हो. तर या स्टॉलला नक्की भेट आणि द्या. हे गोमित्र अर्कापासून आपण गोनाईल बनवलंय, फ्लोअर क्लीनर. हा. हा, हे गोमित्र अर्कापासून बनवतो आपण. आणि हे पण केमिकल नसतं याच्यामध्ये.
अच्छा, म्हणजे हाताळताना पुसताना आपल्याला हाताला त्रास होणार नाही. हो. खूप छान आणि product आणलेस. आणि घरामध्ये म्हणजे एक नाही का शुद्धीकरण म्हणतो आपण, छान, त्या पद्धतीने त्या होतं. म्हणजे खरंच. धूपने पण आणि आपले आणि जे श्वासामध्ये जात नाही, जात त्रास नाही. होणार. हो, खूप हो. छान म्हणजे product आपल्या आहे. धूप मध्ये आपण असं काही टाकलेलं नाही की ज्याने श्वसनाचे त्रास होणार, जे अगरबत्तीने आतमध्ये त्रास होतात, जातो. हो. तर याच्याने नाही होणार. लहान बाळ जरी असलं ना घरामध्ये, तरी तुम्ही- त्याला पण म्हणजे याच्या धुराने त्रास नाही होणार. म्हणजे डोळे चुरचुरतात बरं. किंवा म्हणजे केमिकलचं असतं त्यामुळे. हा, त्यामुळे. पण याच्यामध्ये आपण पूर्ण ऑर्गॅनिक गोष्टी वापरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण कापूर वापरलेला. बरं एक बरं. मिनिट. हा कापूर आहे का? हा, भीमसेनी कापूर अच्छा. वापरलेला आहे. म्हणजे हे सर्व वापरून वापरलेलं बनवलेलं आहे. आहे. हे लोबान वाळा आहे आहे. ना हे काय? हे नागरमोथा बोलतात याला. अच्छा, बरं. लवळ आपल्या शेतात असतं हे, शेतातून हा. काढून त्याची पावडर करून वापरतात. आयुर्वेदिक बरं. प्रॉपर्टीज आहेत. हम्म. आणि ही हवनाची सामग्री आहे. होम बरं. करतो ना आपण होम, ती सामग्री बारीक बरं. करून वापरलेली. ते एकाच पदार्थामध्ये तुम्ही आणलेत, एकाच हो. वस्तूमध्ये. हो. खूप छान स्टॉल आहे, नक्की भेट द्या आणि याचा आनंद घ्या. अगदी बजेटमध्ये पण आहे. तर अशा प्रकारे बरेचसे स्टॉल्स आहेत बघा. 500हून अधिक स्टॉल्स तुम्ही इथे पाहू शकता. विविध राज्यातले आहेत. इथे रत्नागिरीचा आहे हा स्टॉल, ते लातूरचा आहे. राजस्थानची मोजडी हवी आणि चपला हव्यात तर त्या ह्या स्टॉलवरती तुम्हाला खरेदी करता येतील. इथे लातूर जिल्ह्यातील स्टॉल आहे हा बघा. गोधड्या वगैरे आहेत. असे बरेचसे रो आहेत जे तुम्ही आरामात या, वेळ काढून आणि मस्त शॉपिंग करा. हा रायगड जिल्ह्यातील स्टॉल नंबर आहे आणि रायगड जिल्ह्यातील स्टॉल. ताई नमस्कार. नमस्कार. आणि ब्लाऊजचं कलेक्शन दिसतंय. हो, हे सगळे चिंध्या, म्हणजे आपल्या चिंध्या म्हणे छोटे छोटे तुकडे जोडून पॅचवर्कचं काम केलंय बघा. अरे वा. आणि हे सर्व कोण करतं? आमच्याकडे सगळ्या बायका हे करून घेता सगळं. तुम्ही? हो, मी करून घेते. बघा, हटके आणि- कलेक्शन. म्हणजे आपल्या बऱ्याचशा हो. साड्यांवरती हा ब्लाऊज साड्यांवरती जाणार आहे. जाईल आहे. आणि आता आणि- कॉटनच्या हा बघा. साड्यांवर. ताई काय हे किंमत बघा. आहे याची? ह्याची 950. 950. हा. किती सुरेख आहे. आणि मी हा हा. प्रथमच बघते. हो. किती सुंदर बघा ना कला. आणि याची ट्रँगल साईज मध्ये, हा ट्रँगल मध्ये म्हणजे याच्यामध्ये किती छोटी चिंदी येऊ शकते. येऊ शकते. आणि हा स्क्वेअरचा. अरे वा. आणि आता असे नेकचे ब्लाऊज खूप ट्रेंडिंगला आहेत ना. कुठल्याही रंगाचं त्याच्यावर जाऊ शकते. आणि बरेचसे दिसतात. हा ताई हो. स्लीवलेस मधला कसा? स्लीवलेसचा 850. 850. तो 950. बरेचसे. आणि जॅकेट पण आहे. जॅकेट्स आहेत प्लेन बघा. कुर्ती. खूप छान ताई, एक jackets आहेत. जॅकेट दाखवा जरा. हो. ते असे शॉर्ट जॅकेट आहे. तुम्ही असं प्लेन कुर्तीवर वगैरे घालू शकता. हो. इव्हन तुम्ही साडीवर पण घालू शकता. हो. की रे ताई, हा आणि- कितीला आहे? हा 850. म्हणजे ताईंकडे रिझनेबल दर आहे. हा एक हो. तुम्हाला घालून दाखवते. समजा अशी प्लेन वगैरे तुमचा आउटफिट असेल ना, तर तो जीन्स सुंदर वाटेल. खाली जीन्स असेल तर. हा, खाली जीन्स वगैरे असेल. हो. ताई, याची काय किंमत आहे? हा 1200चा. 1200ला. पण वेगळं पॅटर्न आहे आणि हो. रिव्हर्सेबल आहे ना. डेनिम आहे ना ते. अच्छा. डेनिम आहे आणि कम्फर्टेबल बघा, वेगळंच हे आहे. आणि साईज मिळणार मेन म्हणजे हो. इथे फक्त एक बटन टच करायचंय हो. आणि झाला तुमचा आउटफिट. हो. प्लेन वरती हा लुक तुमचा वेगळा जाणार आहे. हो. फक्त पोट नको असायला पाहिजे. म्हणजे तो अजून छान वाटेल. बघा, त्याच्यामध्ये पॅटर्न्स वगैरे भरपूर आहेत. सुंदर वाटेल. वेस्टकोट सारखा बघा. म्हणजे वेगळा लुक तयार होतो ना हो, हो, अगदी. हो. वेस्टकोट सारखा असा एकचचे तुकडे ते एकच. अच्छा, म्हणजे हे सगळं तुकड्यांपासून हो, सर्व हो, हे सगळं कलाकृती केलेलं आहे. केलेली. याच्यामध्ये क्रोशाचा आहे हा 2000चा. 2000ला क्रोशाचं विणलेलं. हो, हे क्या सगळे बात आहे. डेनिमचे तुकडे आहेत. बघा असं ना, हे याला इथे denim. अस्तर लावलंय. हा, आणि- हे जीन्सचे कपडा हो. असतो ना, त्याच्यापासून हो, बनवलंय बघा. हो. किती सुंदर. हो, म्हणजे हे हो. पॅटर्न वेगळंच खूप बघायला छान. मिळालं. खरंच सुंदर सुंदर आहे. लावणी ते काय ताई दाखवा जरा. हा पण नेटचा शिवाय. ह्या स्टॉलला नक्की भेट द्या. हो. तुमचा वेगळा काय पेहराव तुम्हाला करायचा असेल. हो. हा पण कशावरती जाईल? हा पण तुम्ही सगळ्या कुठल्याही कुर्तीवर, साडीवर, साडीच्या ब्लाऊजवर, साडीच्या ब्लाऊज टाईट फिटिंग ब्लाऊज असेल आणि त्याच्यावर घाला आहे. हे बघा किती वेगळं वेगळं केलेलं आहे. आणि म्हणजे याच्यात असा लॉंग पण आहे. क्या बात आहे. तुम्ही टी शर्ट घाला, शॉर्ट जीन्स हा, घाला, हा. त्याच्यावर घाला. आणि हलका फुलका वेगळाच हो. तुमचा लुक हो. ते. हा कितीला आहे? हे 1500, 1800 असे आहे. नेटवरती पॅचवर्क आणि साईज मिळेल ना? साईज मिळेल. बघा ताई. माझ्याकडे 700 पासून 2500 पर्यंत हा, अशा वस्तू आहेत. ताई तुमचा नंबर सांगा. हो, 8692072023. ताईंना नक्की संपर्क करा तुम्हाला. आणि ह्या स्टॉलला नक्की भेट द्या. तुम्हाला वेगळं काय ट्राय करायचंय आणि प्लेन कुर्तीवर काय घ्यायचंय नक्की इथे. आणि अजून त्यांच्याकडे बरेचसे असे कुशन कव्हर पण आहेत. ते बघा पॅच वरचे केलेले आहेत. सगळ्या महिलांनी केलेले आहेत. कसं हो, हो. कुशन कव्हर आहे ताई? दाखवा जरा एखादं आम्हाला. कुशन कव्हर नाही. कुशन कव्हरची काय किमती आहेत? कुशन कव्हरचे 400 जोडी, 500 जोडी. बरं, असे असं आहे. हे बघा कुशन कव्हर आहे सुंदर असे.
आणि हे काय काढलं आता हे हा असं लॉंग श्रग आहे बघा. श्रग आहे. अच्छा, लॉंग मध्ये. क्या बात आहे. म्हणजे असा फक्त वरतून असा घालायचा आहे तो. मस्त खूप आहे वाटेल माझ्याकडे ना? दाखवायला. खूप आहे. Variety आपण खूप एका आहे. व्हिडिओ मध्ये काय काय हा. दाखवणार आहे. सुंदर लुक तयार होईल ना. आणि हो. विचारतील की कुठून घेतलाय म्हणून. हा हो. शिवून घेतलेले आहे सर्व प्रोडक्ट आहे. खूप हे बघा, सुंदर आहे खूप ताई. खरंच छान. धन्यवाद ताई आणि हो. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नंबर आहे जळगाव. ताई नमस्कार. नमस्कार मॅडम. आणि लाकडाचं हे पोळपाट आहे. हे आम्ही लाटणे पोळपाट ठसे पूर्ण अखंड 1 पीस मध्ये वाशीकरांनो वाशीमध्ये आलेलं आहे प्रदर्शनात. नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या. काय किंमत आहे ताई त्याची? याचा 600 रुपये मॅडम. वेगळी वेगळी साईज आहे. मोठी साईज मोठी जरा दाखव. मोठी वाली ही बघा, ही थोडी मीडियम आहे आणि अखंड आहे. हा मोठी सरक साईज सगळ्यात फुल साईज आहे. बरं. 12 नंबर. बरं. हा हा याची 600 काय? ला आहे. हा 600 ला आहे. बरं. अजून याच्यापेक्षा लहान आहे तो 500 ला आहे. ताई तो लाटणं दाखव. लाकडच आहे. ओरिजिनल लाकडापासून बनवलेलं आहे. हे बघा. हे कसं? हा 100 रुपयाला आहे लाटणे. 100 रुपये. आणि ती उखळ आहे ते? हो खलबत्ता पण अखंड आहे, खलबत्ता 1 piece. हे बघा, याच्याने खलबत्त्यामध्ये ठेचा करा, भरीत करा, चटणी करा. चव एकदम मस्त छान आहे. लागेल. लाकडाचं आहे. एकदम चव छान लागते. काय किंमत आहे त्याची? 450 रुपये मॅडम. आणि ते दाखव आपण. ते मॅशर आहे. ते याला पाव भाजी पण करू शकता तुम्ही. आणि खाकरा वगैरे हो. बनवू शकतो. याला पोळी पण भाजू शकता, पराठ्याला तेल लावू शकता, पाव भाजी करू शकता. बरं, या नक्की स्टॉलला भेट द्या. लाकडाचं हे तुम्हाला हवं असेल पोळपाट लाटणं तर आहे. धन्यवाद. अशा प्रकारे सर्व तुम्ही इथे खरेदी केली, प्रदर्शनाने पाहिलं, तर ह्या बाजूने तुम्ही गेलात शेवटच्या रो पासून तर ह्या डाव्या बाजूला गेलात तर खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत खाद्यपदार्थांचे. तिथे आपण चाललोय. तर या बाजूने जायचंय. हे बघा, इथून तिथे प्रदर्शनामध्ये छान खरेदी झाली का मस्त खाण्यापिण्याची इथे चंगळ आहे. आणि बघूया आपण काय काय स्टॉल्स आहेत. चला या. इथे बघा कोंबडी वडे आहेत, कोळंबी, पापलेट फ्राय हे सर्व करतायत तयारी. काही काय काय पदार्थ आहेत? कोल्हापुरी तडका. काही काय काय तुमच्याकडे? नमस्कार. नमस्कार. काय काय आणलं आमच्यासाठी? कोल्हापुरी चिकन थाळी. कोल्हापुरी चिकन थाळी. आणि तुमचा जो तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. एक मिनिट. तांबडा रस्सा. हा पांढरा रस्सा कोल्हापुरी. अच्छा, पांढरा रस्सा. मग थाळीची काय किंमत आहे? बघा इथे दिलेली आहे. थाळीची किंमत दिलेली. हा बघा, हा तांबडा रस्सा. तांबडा रस्सा. बरं, थाळीची किंमत इथे दिलेली आहे. चिकन थाळी 250, भाकरी आहे झुणका भाकरी 70 रुपये आणि भाकऱ्या ताई तिथे बनवतायत गरमागरम. गरमागरम. क्या बात आहे. कोल्हापूर वरून आहात तुम्ही? कोल्हापूर वरून. गावाचं नाव सांगा तुमच्या. अच्छा. मॅडम झुणका भाकर बघा, झुणका पण इथे आहे रेडी. ठेचा अजून बनवायचा आहे. मस्त ताव मारू शकता तुम्ही. इथे बसण्याची सुद्धा व्यवस्था आहे. खुर्चीवर बसून आरामात चव चाकू शकताय. थंडगार अशी सोलकढी आहे आणि मस्त गुलाबी रंग आहे. काय ह्याचा ग्लासचा काय किंमत आहे? 40 रुपये ग्लास आहे. टेस्ट करून सांगते मी. मस्त एकदम गारेगार असं. म्हणजे मटन थाळीवर ताव मारल्यानंतर सोलकढी पाहिजे. छान आहे ती टेस्ट. तर बरेचसे असे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहे. इथे गुजरात राज्यातला स्टॉल दिसतोय. मस्त खमण ढोकळा आणि जिलेबी आहे बघा. खमण ढोकळा वगैरे आहे यांच्या स्टॉल वरती. लातूरचा आहे स्टॉल. आणि बघा इथे थाळी दिलेली आहे मस्त अशी आणि इथे ठेवलेली सुद्धा आहे. हे ताई थाळीपीठ आहे का? दही धपाटे. अच्छा, काय किंमत आहे थाळीची? 100 रुपये. 2 येणार थाळीपीठ? 2 आणि गरमागरम येणार ना? आणि हे काय ताई पोळी आहे? पुरणपोळी. पुरणपोळीने कटाची आमटी, भात, आमटी, भाजी. सर्व थाळीवर. धन्यवाद. असे बरेचसे गोंदिया राज्यातलं पण आहे हा स्टॉल बघा. इथे खाद्यपदार्थांचा आणि दही धपाटे वगैरे सर्व आहे. पापड आहे. आणि हे काय ताई कोणतं हे पदार्थ? कोणतं? आलू फिंगर आहेत. ते कशी डिश आहे ही? ही याची आहेत फिंगर बनवली आहेत. याच्यामध्ये आलूची भाजी आणि डिशची किंमत काय? 50 रुपये. 50 रुपये. आणि ही थाळी कशी? ही झुणका भाकर आहे. झुणका भाकर. 100. अच्छा, धन्यवाद. इथे पण आहे अकोला जिल्ह्यातला स्टॉल. काही पापड आहे का? एवढा मोठा पापड, खिचा पापड आहे का?
काय किंमत आहे खिचा पापडची? मसाला पापड 50 रुपये आणि शेव वगैरे टाकून देणार. बरं. आणि ही थाळी जी दिसते पिठला भाकरीची 70 रुपये थाळी आहे. ही बघा इथे एवढे पदार्थ तुम्हाला खाता येणार आहे. पुरणपोळी वगैरे सर्व आहे. धन्यवाद. असे बघा खाद्यपदार्थांचे बरेचसे स्टॉल्स आहे. अगदी मिसळपाव आणि पिठलं भाकरी गावरान पद्धतीची. आणि बघा इथे बसण्याची व्यवस्था सुद्धा आहे. असे बरेचसे रो आहेत. या बाजूला आलात नंतर इथे पण थाळीपीठ वगैरे डिश मस्त सजवलेली आहे आणि किमती पण आपल्याला परवडतील अशा आहेत. असे घरगुती खाद्यपदार्थांचे बरेचसे स्टॉल्स इथे उपलब्ध आहेत. हे बघा आम्ही पण आलोय मैत्रिणी. मी शूट सुद्धा केला. मैत्रिणी आल्या, ती शूट करते एक स्वाती. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टॉल आहे. छान घावणे केलेले आहेत आपले कोकणातले लुसलुशीत असे. आणि ही उसळ आपली जी असते ती तुम्हाला माहितीच असेल. तर हे सर्व खातोय, टेस्ट करते. मी सांगते तुम्हाला कशी टेस्ट आहे. हे तर आपण घरी बनवतोच, पण इथे आलंय तर म्हटलं टेस्ट करूया. दादाने चटणी पण आणली. खोबऱ्याची चटणी पाहिजेच. मस्त. तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण बघितले छान उमेद अभियानातर्फे महाराष्ट्र अभियान अंतर्गत हे भरलं आहे प्रदर्शन महालक्ष्मी मिनी सरस. आणि हे BKC भरलं जातं आणि आपल्या नवी मुंबईतील वाशी येथे आहे. संपूर्ण परिवाराला घेऊन तुम्ही इथे भेट देऊ शकता. सुंदरसे स्टॉल्स आहेत. ग्रामीण महिलांचे स्टॉल्स आहेत आणि त्यांनी केलेल्या ह्या कला विविध राज्यातल्या कलांचे स्टॉल्स आहेत. अगदी 500हून जास्त आहेत. मी जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे कव्हर करण्याचा. तुम्ही या आणि वेळ काढून या आणि मस्त प्रदर्शनाला भेट द्या. त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला खाद्यपदार्थ म्हणजे अगदी सगळे खाद्यपदार्थ पिठलं भाकरी आणि थालीपीठ बरेचसे ताक आहे, मठ्ठा आहे, सगळे खाद्यपदार्थ आहेत. म्हणजे व्हेजमध्ये आहेत, नॉनव्हेजमध्ये आहेत. संपूर्ण परिवाराला घेऊन या. छान अशी मज्जा करता येईल. मुलांसाठी पण इथे गेम्स वगैरे आहेत. पाण्याची वगैरे उत्तम व्यवस्था केलेली आहे आणि पार्किंगची सुद्धा छान व्यवस्था आहे. वाशी स्टेशन पासून फक्त 5 मिनिटांवर हे प्रदर्शन. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.